हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. कारण आपल्याला याचे 4 आणि 5 दिवस मस्त उपभोग घेता येतो आणि ते क्षण म्हणजे अगदी सोनेरी क्षण असतात आपल्यासाठी. अगदी असं वाटत असतं अलभ्य लाभ झाला. आता आपलंच उदाहरण बघा ना, लहानपणी आपणही अगदी उठणं, मोती साबण आणि मग नवीन कपडे याची वाट पाहत असतो आणि ती वाट यासाठी पाहत असतो कारण दिवाळीच्या वेळेस आपल्याला ते मिळत असतं. आपल्या घरातली लोक ना आपल्याला ते त्याच वेळेस जाणून बुजून द्यायचे. आणि पहिले कसं होतं ना की वर्षामध्ये फक्त दिवाळीला किंवा आणखीन एखादा पाडवा वगैरे आपल्याला कपडे मिळत होते. इतर वेळेस आपल्याला कपडे मिळायचे नाहीत. माझ्या घरी सेम अवस्था होती. माझी आई तर प्रचंड कडक होती. तर मंडळी, दिवाळीची लगबग तुमच्या घरामध्ये चालू झालेली असेल आणि मी खूप दिवसांनी तुमच्या समोर आलेली आहे. त्यासाठी मला माफ करा. प्रचंड बिझी होते, खूप कामं होती, बॅक टू बॅक इव्हेंट्स होते, अपॉइंटमेंट्स होत्या आणि बाकी गोष्टी असतातच, तुम्ही समजू शकता. सो आज इतका सुंदर आणि छान असा विषय मी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या मिस्टी केलेल्या या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ नेहमी पाहता. मला तुम्ही यावेळेस तर प्रचंड मेसेजेस पण आलेले आहेत की मॅडम व्हिडिओ तुम्ही बरेच टाईम झाला पोस्ट केलेला नाही आहे वगैरे वगैरे. आता रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसलेली आहे. तुम्ही समजू शकता की टाईम किती महत्त्वाचा झालेला आहे. मला तर असं वाटायला लागलं की मला जगायला दिवस कमी पडतो आहे आता. तर मंडळी, लक्ष्मीपूजन, कारण दिवाळी आली की सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते लक्ष्मीपूजन आणि प्रतिपदा. सगळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट दिवाळीचा एक एक दिवस महत्त्वाचा असतो, पण सगळ्यात मोठा दिवस असतो दिवाळीतला हा लक्ष्मीपूजन. आता लक्ष्मीपूजन म्हणजे काय? त्या दिवशी अमावस्या पण असते आणि माझा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे की अमावस्येला लोकांना जो त्रास होत असतो, ह्या त्रासासाठी त्यांनी काय करावं. त्यांना जो त्रास होतो, घरामध्ये अशांती असते किंवा घरामध्ये चिडचिड होते किंवा आयुष्य नकोसं वाटायला लागतं, माणसं असलेली आजूबाजूला नकोशी वाटायला लागतात आणि मग त्या लोकांना ना एका त्या वेगळ्या विश्वामध्ये जगायला लागतात की माझ्याच नशिबात असं आलेलं आहे, अमावस्या आली की मला त्रास होतो. तर मंडळी, मी एक सांगू का तुम्हाला, अमावस्या आलेली आहे आणि म्हणून मला त्रास होतो ना, हे विचार करणं मुळात सोडून द्या. सर्वात प्रथम आता ही जी अमावस्या लक्ष्मीपूजनाची येत आहे ना, ही तुम्ही चुकवू नका. आता या अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे की सर्वात प्रथम, नेहमी जसं मी सांगते की प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या पितृंसाठी एक दिवा मात्र नक्की लावायचा आहे, तिळाच्या तेलाचा. त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि तो जो दिवा आहे तो आपल्याला दक्षिणेला तोंड करून त्याची वात हवे असं आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे किंवा दारामध्ये ठेवायचा आहे. हा दिवा आपल्या पितरांसाठी आहे, कारण आपली बरीचशी कामं अडलेली असतात, ती फक्त आणि फक्त आपल्या पितरांचे आशीर्वाद नसल्यामुळे अडलेली असतात. ज्यांना पितृदोष आहे त्यांनी आपल्या घरामध्ये आपलं वॉशरूम नक्की चेक करावं, कारण राहू दोष आला की पितृदोष हा आपोआप येतो. डायरेक्शन चेक करा वास्तूचं, आपल्या वास्तूमध्ये कुठे आपलं वॉशरूम आहे आणि ते जे वॉशरूम आहे ते तुमचं साऊथ ईस्टलाच असणार किंवा साऊथलाच असणार. 90% ते तिथेच असतं जेव्हा तुम्हाला पितृदोष आणि राहू तुमच्या राशीला आलेला असतो किंवा त्याचा दोष असतो. तर मंडळी, जेव्हा पैशांची आवक आपली थांबते आणि आपल्याला खूप सारी मंदिरं, खूप सारे अशा लोकांना आपण भेटून होतं की जे काही आपल्याला उतारे फुतारे आणि बऱ्याच काही गोष्टी देतात, आपल्याला कळत नाही की नेमकं आपण कोणाकडे जावं. बरेच जण आपली दिशाभूल करतात. तर मी तुम्हाला एक सांगू का, जो खवळता समुद्र आहे ना, त्यांनी कितीही उसळ्या मारल्या ना तरी तो ठरवू शकत नाही की जाऊन चंद्राची मी पप्पी घेईन. कळलं ना? तसंच आहे आपलं आयुष्य आहे. या धर्तीवर आपण आलेलो आहोत. आपण कितीही उसळ्या मारल्या ना तरी आपल्याला हवे त्या स्वप्नांना हात घालणं तसं कठीण असतं, पण त्याचे प्रयत्न तुम्हाला तिथपर्यंत नेऊन ठेवतात. पण त्यासाठी ती उसळी सतत सतत मारावी लागते. समुद्र तर नाही ती उंची गाठू शकत, पण एक व्यक्ती ती उंची गाठू शकते, असं माझं ठाम मत आहे आणि ठाम विश्वास आहे. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये एक परफेक्शन घेऊन जन्माला आलेली आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात प्रथम दिवा तुम्हाला लावायचा. दिवा मातीचा असू देत,
ठीक आहे. आपल्या पितृंना प्रार्थना करायची आहे की तुमच्या कुळामध्ये मी जन्माला आलेली आहे. मला वाटतं मी इतके वेळा हे सांगितलेलं आहे ना, तर माझे जुने व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, कारण इथे टाईम मी वेस्ट करत नाही आता की ती प्रार्थना काय असावी. कारण काय होतं ना की लोक मग खूप फॉरवर्ड करून पाहतात आणि मला अजिबात नको आहे की त्यांनी फॉरवर्ड करून पाहावं. तर मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चॅलेंजेस आहेत, प्रत्येकाला त्यातून बाहेर यायचं आहे. कारण कितीही प्रयत्न करून करून अपयश येते. कारण होतं कसं ना की आपण कडुलिंबाचं झाड लावतो आणि आंब्याची अपेक्षा करतो, तर तसं नाही होऊ शकत. कळते तुम्हाला? निसर्गाचे चमत्कार अनेक आहेत, पण निसर्गातनं काय घ्यायचं, कसं घ्यायचं हे आपल्याला जमलं पाहिजे. त्यासाठी नेहमी माझं एक फेमस वाक्य आहे की राईट टाईम एंट्री आणि राईट टाईम एक्झिट ही माणसाला करता यायला पाहिजे. तर विषय आपला आहे लक्ष्मीपूजनाचा. तर लक्ष्मीपूजनाला आपल्याला काय काय करायला हवे? तर सर्वात प्रथम लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो मुहूर्त आहे तो मुहूर्त पकडायचा. तुम्ही कुठेही बाहेर असा, पण त्या मुहूर्ताला तुम्ही घरात हवे. आणखीन एक गोष्टीमध्ये मी सावधान करते की बरेच जण टी लाईट कॅन्डल्स घेतात, बरेच जण अशा खूप साऱ्या अशा मेणबत्तीज कॅन्डल्स घेतात ज्या खूप सजावटीसाठी छान वाटतात. त्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या लिटरली त्या दारामध्ये लावतात. तर मंडळी, असं करू नका. कारण काय होतं की कॅन्डल्स हे लक्ष्मीच्या आगमनाचं अजिबात आवाहन नाही करणारे. कॅन्डल तुम्हाला लक्ष्मीला आवाहन नाही करणारे. तुम्हाला तुपाचाच दिवा लावायला लागणार आहे, तेव्हा कुठे लक्ष्मीला तुम्ही आवाहन करू शकता, तेव्हा कुठे लक्ष्मीची पावलं तुमच्या घरात येऊ शकतात. हे कॅन्डल वगैरे हे सजावटीसाठी खूप छान आहे, ते तुम्ही ठेवा, नो डाऊट. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे. मातीच्याच पंतीमध्ये तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. बाकी त्याच्या बाजूला तुम्ही कितीही कॅन्डल्सने काहीही सजवा, पण 2 तुपाचे दिवे मात्र दाराच्या बाहेर मस्त रांगोळी काढून तुम्हाला लावायचेच आहेत. काही शास्त्र असतं, काही शास्त्रांचे प्रकार आहेत. आणि शास्त्र म्हटलं ना की शास्त्रोक्त वागणं आपल्या हिंदू धर्माचा अविभाज्य अंग आहे आणि ते विसरायचं नाही आहे. त्या दिवशी मी तर म्हणते की अगदी हा व्हिडिओ जेव्हापासून तुम्ही पाहता ना, त्या क्षणापासून आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला, आपल्या मुलीला कपाळी कुंकू किंवा एक टिकली लावायला नक्की सांगा. आणि जेव्हा कपाळ रिकामं असतं ना, तेव्हा तुमचं संरक्षण जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही. पण जेव्हा तुमच्या कपाळावरती कुंकू येतं, ती बिंदी येते ना, तेव्हा तुमच्या संरक्षणाला ती एक शक्ती तिथे उभी असते आणि जी तुमची पदोपदी संरक्षण करते. त्यासाठी हे ठरवून घ्या की आपण हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहोत, तर आपल्या कपाळी कुंकू हे हवे आहे. कारण पाश्चात्य देशामध्ये राहत नाही आपण. आपल्याला आपल्या हिंदू धर्माचा अभिमान पाहिजे. आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये जे काही लिहिलं आहे त्याला रिस्पेक्ट करून जगता यायला पाहिजे. अभिमान बाळगून आपल्या कपाळी कुंकू किंवा टिकली ही आपण लावलीच पाहिजे. याला फार महत्त्व आहे. कारण तुम्ही कुठल्याही देवळात जा, तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या पूजेला बसा, पण जर कपाळी कुंकू नाही आहे ना, तर देव पण ती पूजा मान्य करत नाही. तर मंडळी, नियम घालून घ्या की आपल्या घरामध्ये जर मुलगी आहे, कॉलेजला जाते, तिला आवडत जरी नसेल, तिला महत्त्व पटवून द्या की कुंकू का लावावं. कुंकू हे तिचं संरक्षण आहे. आपलं जे चक्र आहे, या चक्रावर जेव्हा आपण कुंकू लावतो ना, तेव्हा ते चक्र जे आहे, थर्ड आय चक्र, ते आपलं जागृत होतं. ठीक आहे. आज्ञाचक्र जागृत होऊन आपल्याला प्रोटेक्शन देते. एक वेगळी एनर्जी आपल्या अवतीभोवती फिरते. ती एनर्जी आपल्याला प्रोटेक्ट करते, आपल्याला बऱ्याच गोष्टींचं इंट्युशन पण देते. सो टिकली आणि बिंदी, टिकली आणि कुंकू ह्या दोन्हीपैकी काहीही लावा. आता मला सवय आहे, मी कधी 2 भुवयांच्या मध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी टिकली लावत नाही, मी तिथे कुंकूच लावते. कारण आज्ञाचक्रावर आज्ञेने फिरणारं, आपल्या आयुष्याला एक वेगळ्या आज्ञेमध्ये घेऊन फिरणारं, त्या एनर्जीमध्ये ठेवणारं, त्या सर्कलमध्ये ठेवणारं जर काही आहे तर ते कुंकू आहे. त्यामुळे याचं महत्त्व समजून घ्या. तिसरी गोष्ट, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची खूप छान आणि सुंदर असे काही उपाय मी आज तुम्हाला देणार आहे. लक्ष्मीपूजन हा दिवस वाया जाऊन देऊ नका. कारण तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती, प्रॉस्पेरिटी आणि पैसा हे घेऊन येणारा तो क्षण आहे. त्या क्षणाला मात्र वाया जाऊन देऊ नका. असं मुठीत पकडा. सर्वात प्रथम कुशग्रंथी म्हणून एक गवत आहे. ह्या गवताला ना धार्मिक महत्त्व आहे.
ते हे गवत कसं दिसतं ना, तर एक दुर्वा जसा असतो तसं दिसतं, किंवा आपला गवती चहा असतो तसं दिसतं. कुशाग्रंथी हा जो गवताचा जो प्रकार आहे, हा तुम्हाला कुठे मिळू शकतो? एक तर फुलांच्या दुकानात मिळू शकतो, जिथे हे ठेवलं जातं, किंवा जिथे काही ठिकाणी तर आपलं सामान मिळतं पूजेचं, तिथे ठेवलं जातं. तर कुशग्रंथी तिथे जाऊन थोडंसं घेऊन यायचं, एक दिवस आधीच घेऊन यायचं. आणि लक्ष्मी पूजनामध्ये शेंदूर असतो, जो मारुतीला लावला जातो. ठीक आहे, तो जो शेंदूर आहे, त्या शेंदूरमध्ये हे कुशाग्रंथी टाकून ती डबी जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन करता तेव्हा तिथे ठेवायची आहे. आता सर्वात प्रथम या दिवशी लक्ष्मी पूजनाला आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेला काय अर्पण करायचं आहे? तर मंडळी, या दिवशी लक्ष्मी पूजनाला आपल्या लक्ष्मी मातेला एक तर दुधाची खीर तुम्हाला अर्पण करायची आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं की आपल्या लक्ष्मी मातेला नागकेशर या दिवसापासून रोज एक वाहा. मागे मी एक कवडीचा उपाय दिला होता, आणि मला वाटतं की कवडीचा उपाय अगदी इतका मनापासून लोकांनी केलेला आहे. महालक्ष्मीला जाऊन त्या 108 कवड्या पण काहींनी वाहिलेल्या आहेत, आणि त्यांना खूप सुंदर अनुभव आलेले आहेत. मला वेळोवेळी मेसेजेस असतात प्रत्येकाला, हे खूप छान छान अनुभव आलेले आहेत. तसंच नागकेशर हे जी गोळीसारखं असतं ना, ते आपल्या लक्ष्मी मातेला अर्पण करायचं या दिवशी नागकेशर. आणि त्या दिवसापासून रोज एक नागकेशर अर्पण करा. त्याला लिमिट नाही आहे, जसं जसं जमेल करा, खंड पडला हरकत नाही, पण या दिवसापासून नागकेशर रोज अर्पण करा. आणि जे आज वाहिलेलं नागकेशर आहे, दुसऱ्या दिवशी ते नागकेशर तुम्ही एका चांदीच्या डबीमध्ये काढून ठेवा. ठीक आहे, पण रोज करणं जबरदस्ती नाही आहे. जेव्हा आठवण होईल लक्ष्मी मातेला नागकेशर अर्पण करायचं, आणि वेळ मात्र संध्याकाळची ठेवायची आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण लक्ष्मी पूजा करतो ना, तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि पूजेला कमी महत्त्व देतो. तर लक्ष्मी सांगत नाही की मला खूप सजवा. लक्ष्मी माता सांगत नाही की माझ्या अवतीभोवती बरंच काही तुम्ही असं तयार करा की ज्यानं तुम्हाला प्रसन्न वाटेल. प्रसन्न मला करा. ठीक आहे, तर लक्ष्मीला पूजण्याआधी मंडळींना विष्णूची पूजा करा. विष्णूची पूजा करताना मात्र विष्णू सहस्त्रनाम म्हणायला विसरू नका. आणि ज्यांना विष्णू सहस्त्रनाम येत नाही ना, त्यांनी फक्त श्रीम श्रीम म्हणा, किंवा ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणून विष्णूची सर्वात प्रथम पूजा करा. ज्यांना हेही नाही करायचं त्यांनी विष्णू सहस्त्रनाम यूट्यूबवर लावा आणि आपली विष्णूची पूजा करा. जेव्हा विष्णू तिथे येईल ना, तेव्हा विष्णुप्रिय लक्ष्मी पण तुमच्या घरामध्ये नांदू लागेल. लक्ष्मी पूजनाचं महत्त्व म्हणजे तुपाचा दिवा. त्यांच्याकडे चांदीचा दिवा आहे, त्यांनी चांदीत तूप टाकून मस्त लक्ष्मी मातेसमोर दिवा लावायचा आहे तुपाचा, आणि त्या दिव्याच्या वातीला थोडीशी हळद मात्र लावायची आहे न विसरता. तिसरी गोष्ट, जेव्हा लक्ष्मी मातेला तुम्ही पूजता लक्ष्मी पूजनाला, तेव्हा लक्ष्मी मातेला आंघोळ घालता त्याच्या आधी, पूजेच्या आधी, त्यावेळेस केसर मात्र टाकायला विसरायचं नाही आहे. लक्ष्मी मातेची आंघोळ झाल्यानंतर लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरायचं नाही आहे. तुम्ही लक्ष्मी माता जर तुमच्याकडे अशी बसलेली असेल तर लक्ष्मी मातेच्या इथे अत्तर लावायचं आहे. आणि लक्ष्मी मातेचा हात दोन्ही असे असतील तर तुम्हाला लक्ष्मी मातेच्या खांद्यांना अत्तर लावायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्त्वाच्या आहेत, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीच तुमचं आयुष्य बदलून मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडवून आणणार आहे. या दिवशी कुबेराची पूजाही केली जाते. आता बरेच जणांकडे कुबेर स्टोन असेल नसेल मला माहीत नाही, पण अशा प्रकारचा एक कुबेर स्टोन म्हणून स्टोन येतो, दगड येतो. हा कुबेर स्टोन तुम्ही पहा, अशा प्रकारचा आहे हा कुबेर स्टोन. ज्यांना कुठेही मिळेल मला माहीत नाही, पण माझ्याकडे मात्र नक्की मिळेल. ज्यांना हवे असेल त्यांनी ऑर्डर करा, ज्यांना बाकी कुठे मिळत असेल त्यांनी तिथून घ्या. पण हा कुबेर स्टोन आहे ना, याची मात्र पूजा करा. हा कुबेर स्टोन आहे ना, तुम्हाला आरोग्य, सर्वात प्रथम आरोग्य देतो. त्यानंतर आरोग्य आलं की आपोआप माइंडसेट आपला पॉझिटिव्ह होतो. माइंडसेट पॉझिटिव्ह झाला की आपली कामांना चालना मिळते, आपण जी कामं करणार आहोत त्याला चालना मिळते, आणि चालना मिळाल्यानंतर ती कामं सक्सेस व्हायला मदत होते. तेव्हा हा कुबेर स्टोन जो आहे ना, हा सतत आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे.
सतत जवळ ठेवायचं आहे, आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की कमरेखाली ठेवायचं नाही आहे. कमरेखाली हा ठेवायचा अजिबात नाही आहे. तुम्हाला जमलं तुम्ही त्याला हातात घ्या, लॉकेट बनवा किंवा तुमच्या उशीखाली ठेवा. एक गोष्ट असते ना की जेव्हा आपण एखादी अध्यात्मातली गोष्ट करतो किंवा अध्यात्मातले उपाय करतो, तर त्याच्या वेळेस त्याच्यावर प्रचंड आणि 100% विश्वास ठेवावा. कारण जेव्हा आपण देवळात जातो ना, तेव्हा आपण देवाला आधी संमती घेऊन जात नाही की बाबा मी तुझ्या दर्शनाला येत आहे आणि तू माझ्या इच्छा पूर्ण करणार आहेस, कळलं? तर असं विचारून किंवा ती संमती घेऊन आपण जात नाही आहे, आपण एका श्रद्धेने जातो. तसंच आहे कुठलीही उपासना, कुठलाही उपाय करताना ना श्रद्धा महत्त्वाची आहे. तर मी काही गोष्टी तुम्हाला अगदी आवर्जून सांगितलेल्या आहेत आणि आता सर्वात शेवटी खूप सुंदर आणि खूप छान असा उपाय देणार आहे ज्याने तुमचं आयुष्य एकदम लक्झरीमय बनणार आहे. बघा मंडळी, छोटीशी गोष्ट आहे पण फार महत्त्वाची आहे. तुमच्याकडे अत्तर असेल, कुठलंही अत्तर घ्या, पण नॅचरल घ्या. म्हणजे गुलाब घ्या, चंदन घ्या, केवडा घ्या, असं कुठलंही अत्तर घ्या आणि तुम्हाला ते अत्तर लक्ष्मीपूजन, मी जसं सांगितलं लक्ष्मीच्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडं थोडं अत्तर लक्ष्मी मातेला लावायचं आहे. तेच अत्तर घेऊन एक रात्र ते अत्तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी पूजा अर्चा आपल्या देवघरातली झाल्यानंतर पुन्हा लक्ष्मी मातेच्या अंगाला ते अत्तर लावून तेच अत्तर तुम्हाला तुमच्या बेंबीत लावायचं आहे आणि तेच अत्तर तुम्हाला तुमच्या इथे लावायचं आहे. इथे लावाल ना तेव्हा इथे पण लागलं पाहिजे, कारण हा शुक्र उंचवटा आहे. शुक्र उंचवटा म्हणजे लक्झरी देणारी जागा. मग शुक्र आपल्याला लक्झरी देतो ना, त्याच्यामुळे आपल्याला इथे अत्तर लावून असं घासायचं आहे, लक्षात घ्या. बेंबीमध्येही अत्तर लावायचं आहे, कानाच्या मागे अत्तर लावायचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. उपाय करून पहा. पाण्यामध्ये आंघोळीच्या थोडंसं अत्तर टाकून बघा, तुम्हाला त्याची प्रचिती लवकरात लवकर येईल. आणि जी लोक बिझनेसमध्ये आहेत ना, त्यांनी तर ही गोष्ट नक्की करावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये अशा पद्धतीने यश मिळेल ना की ते तुम्हाला चमत्कारच वाटेल आणि चमत्कारिकरित्याच ते तिलस्मी काहीतरी घडल्यासारखं आयुष्यामध्ये वाटेल आणि तुमचं आयुष्य एका यशाच्या मार्गावर अशा पद्धतीने जाईल. फक्त एक घोडचूक मात्र तुम्ही करू नका की लोकांना सांगणे की मी काय करणार आहे, बरं मी आज हे केलं, उद्या मी ते करणार आहे, परवा मी ढमका करणार आहे, मग अमकं करणार आहे. या कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग कधीही आपल्या लोकांना सांगायचं नाही. लोक वाईट नसली तरी आजूबाजूची नेगेटिव्ह एनर्जी तुमची कामं रखडवते, तुमची कामं बंद पाडते. मग तुम्हाला वाटतं माझी कामं का होत नाहीत. तर मंडळी, अमावस्येच्या दिवशी जो त्रास होत असेल तर या अमावस्येला उतारा मात्र करायला विसरू नका. तर उतारा काय करायचा आहे, अमावस्येच्याच दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजनालाच करायला पाहिजे असं नाही. कुठलीही अमावस्या असू द्या, कुठलीही अमावस्या असू द्यात, तर काय करायचं, एक नारळ घ्यायचा. त्या नारळावर कोळशानी फुल्या मारायच्या. आले लक्षात? जितक्या मारता येतील तितक्या फुल्या मारायच्या आहेत. थोडीशी शेंडी त्या नारळाला ठेवायची, एकदम थोडीशी शेंडी त्या नारळाला हमखास ठेवा, विसरू नका. तो नारळ तुम्हाला फुल्या मारल्यानंतर अँटी क्लॉकवाईज 7 वेळा किंवा 21 वेळा तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचा आहे. ते एक श्रीफळ आहे, पूजनीय आहे आपल्याला प्रचंड. तर उतरवल्यानंतर तो नारळ 4 रस्त्यावर जाऊन आदळून म्हणजे एकदम असं जोरात फेकायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, इतक्या जोरात फेकायचा आहे की तो फुटला पाहिजे, त्याचे असे तुकडे सगळीकडे उडाले पाहिजे. हा माझा शेवटचा उपाय होता. मला वाटतं की उतार्याने बरेच जणांना फरक पडलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. उतारा तिथे फेकल्यानंतर, आपटल्यानंतर मागे वळून न पाहता डायरेक्ट घरी यायचं, हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं, देवापुढे जाऊन कपाळी कुंकू लावायचं. सुंदर सुंदर असे उपाय दिलेले आहेत, ते आवर्जून करा. आणि ज्यांना वाटतंय त्यांनी व्हिडिओ सतत सारखा पाहून उपाय लिहून घ्या. कारण उपाय घेऊन आणि ते व्यवस्थितपणे पार पाडून केल्यानंतर त्याची जी प्रचिती येईल ना, ती मला कॉमेंटमध्ये प्रत्येकजण सांगणार आहे की तुम्हाला त्याने काय फरक पडला. आणि ज्यांना त्रास होतो अमावस्येचा, त्यांनी प्रत्येक अमावस्येला उतारा करावा. ज्यांच्या घरामध्ये
एकदम जसं मी सांगितलं ते शेंदूरमध्ये कुशग्रंथी नावाची जी हे आहे गवत आहे ते ठेवायचं आहे. ते जे डबी आहे ती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमचं ते तिथे ठेवल्यानंतर ती रात्रभर तिथेच राहील. पण नंतर ती उचलून मात्र तुम्हाला एक तर ईशान्य कॉर्नरमध्ये ठेवायची आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवायची. तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर ती तशीच तिथे राहील. पौर्णिमेला मात्र काढून तिला तुम्हाला फुल मूनमध्ये ठेवायची आहे. या दिवशी नवीन वह्या, त्याच्यावर जे काही पहिल्या पानावर आपण आपल्या जे काही आपलं श्रद्धास्थान आहे त्यांची नावं लिहितो, मंत्र लिहितो, ते सगळं झाल्यानंतर खाली मात्र शुभम भवतु लिहायला कधीही विसरू नये. ठीक आहे, वर गुरुचं नाव हवे, मग मध्ये तुमचे मंत्र लिहा, पण खाली मात्र शुभम भवतु असं लिहायला कधीही विसरायचं नाही. मंडळी, छान छान आणि खूप छोटे छोटे असे उपाय दिलेले आहेत. आयुष्य सुंदर करायचं आहे, सुखकारक करायचं आहे, अडचणींविना जगायचं आहे, तर मात्र उपाय तर केले पाहिजेत, बरोबर. उगाचच कुठेही जाऊन काहीही उपाय करून कुठेही फसू नका. अगदीच कोणी भेटत नसेल तर देवळात जा, तिथे नतमस्तक व्हा, त्या देवाला सांगा माझे हे 2 हस्तक आणि माझं हे 1 मस्तक मी तुमच्या पुढे ठेवत आहे, मला तुमचे आशीर्वाद द्या आणि माझ्या सर्व अडचणी तुम्ही तुमच्या पाया खालून घ्या. आणि तुमच्यासाठी मीही अशीच माझ्या स्वामी समर्थांकडे प्रार्थना करेन की माझ्या लाडक्या व्ह्यूअर्सचे सगळ्या व्ह्यूअर्सना तुम्ही तुमच्या पाया खालून घ्या आणि तुमचे कृपा आशीर्वाद माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सला अगदी 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 भरभराटीला येऊ देत. हीच माझी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असेल. तर मंडळी, तुम्ही खूप छान राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. अनेक जणांना या व्हिडिओची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. या दिवसापासून तुमचं घर सुख समृद्धी आणि मनशांतीने भरून जाओ, ह्याच कायम माझ्या सदिच्छा असतील. पुन्हा लवकर भेटू, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.